विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण BA द्वितीय वर्षासाठी अभ्यासक्रमास असलेली बनगरवाडी ही व्यंकटेश माडगूळकर यांची अतिशय महत्त्वपूर्ण कादंबरी आहे. या कादंबरीचा काही भाग आपण यापूर्वी पाहिलेला आहे. पुढील जो भाग आहे, पुढील जो आशय आहे तो या ठिकाणी आपण आजच्या तासिकेमधून पाहणार आहोत. कारभारी आणि राजाराम मास्तर यांच्यामध्ये जो संवाद झालेला आहे त्या संवादाचं वर्णनही चित्रणही आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर राजाराम मास्तर जेव्हा आपलं जेवण झाल्यानंतर त्या वर्गखोलीमध्ये जातात तेव्हा त्यांना त्या ठिकाणी ज्या काही विविध वस्तू त्यांच्या दृष्टीस पडलेल्या आहे, मग या पूर्वीच्या शिक्षकांनी लिहिलेल्या म्हणी असतील, दिशांची नावे असतील, किंवा त्या फांदीवर बसलेली चिलटा असतील, चिमण्यांचे घरटे असतील, हेही त्याने या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. पुढे जेव्हा त्यांना एक टेबल दिसलेला आहे, खुर्ची दिसलेली आहे, एक लाकडी पेटी दिसलेली आहे, जेव्हा ते लाकडी पेटी त्या ठिकाणी उघडून पाहतात तेव्हा त्यामध्ये त्यांना एक शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही महत्त्वपूर्ण वस्तू आहेत त्यामध्ये रजिस्टर आहेत, खडू आहे, रूळ आहे, हजेरी बुक आहे, दौत आहे, अशा स्वरूपाच्या एक काही महत्त्वपूर्ण वस्तू त्यांना त्या ठिकाणी दिसून आलेल्या आहेत आणि सर्व पाहणी त्या ठिकाणी राजाराम मास्तरांनी केलेली आहे. आता पुढे त्यांचं जेवण झालेलं आहे. जेवण झाल्यानंतर त्यांनी शाळेची इमारत पाहिली, खोली पाहिलेली आहे, वस्तू कोणकोणत्या होत्या हेही त्यांनी पाहून घेतलेलं आहे आणि एकंदरीत आता इथून पुढे आपल्याला या गावामध्येच राहायचं आहे. परंतु प्रारंभिक आपण जर या ठिकाणी पाहिलं तर राजाराम मास्तर सुरुवातीला काही मोजक्याच वस्तू त्या ठिकाणी घेऊन आले होते. सर्व वस्तू जे काही आवश्यक असतात त्यांनी आणलेल्या नव्हत्या. काही मोजक्या वस्तू त्या ठिकाणी त्यांनी घेऊन आले होते आणि इथून पुढे मात्र त्यांना इथेच या गावामध्ये राहावं लागणार होतं, कारण कारभाऱ्यासारखे प्रेमळ माणसं त्यांना या ठिकाणी मिळालेली आहेत आणि प्रेमळ माणसं मिळाल्यामुळे त्यांनी थोडीशी मदत केलेलीच आहे. आणखीनही ते मदत पुढे करताना दिसून येतातच. परंतु आता राजाराम मास्तराकडे ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूच्या साहाय्याने ते आपल्या राहण्याची व्यवस्था कशा पद्धतीने करतात याचाही भाग पुढे वर्णन केलेला आहे, तो या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पिशवीतून आणलेली चादर काढून खाली अंथरली आणि चिलटांचा कहार वाचवण्यासाठी डोक्यावर धोतर घेऊन पडलो. आता त्यांनी आपल्या पिशवीमध्ये ज्या पद्धतीने भाकरी वगैरे आणलेल्या होत्या त्याच पद्धतीने त्यांनी एक चादरही आणलेली होती. मग त्यांनी पिशवीतून आणलेली चादर खाली अंथरलेली आहे. आपण यापूर्वी पाहिलं की कारभाराच्या हातामध्ये घोंगडं होतं ते त्यांनी त्या ठिकाणी बसायला दिलं, परंतु जेव्हा कारभारी या ठिकाणी निघून जातो आहे कदाचित त्याने आपलं घोंगडं आपल्यासोबत घेऊन गेला असावा, इथे त्याचा तसा काही उल्लेख नाही. परंतु राजाराम मास्तर जे आहे ते राजाराम मास्तर आपल्या पिशवीतून सोबत आणलेली चादर खाली जमिनीवर त्या ठिकाणी अंथरतात आणि चिलटांचा कहार वाचवणे, कारण आपण पाहिलं की एका फांदीवर चिलटांचा पुंजका त्या ठिकाणी बसलेला होता, चिमण्याचा चिवचिवाट सुरू होता आणि आता सकाळपासून जे पायपीट केलेली आहे असा फार मोठा जो हा लांबचा पल्ला त्याने पायी चालत या ठिकाणी बनगरवाडीपर्यंत केलेला आहे, त्यामुळे त्यांना आता शीणही आलेला आहे. पाया दुखल्याची जाणीव त्यांना या ठिकाणी कदाचित होत असावी आणि थोडा आराम करणं गरजेचं आहे असं वाटून किंवा असं समजून ते या ठिकाणी आपली चादर पिशवीतून बाहेर काढतात, जमिनीवर अंतरतात आणि चिलटांचा कहर, कारण चिलटं जे आहे ते आपल्या चेहऱ्यावर किंवा डोळ्याभोवती, नाकाभोवती, या ठिकाणी कानाभोवती फिरतात, म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, चादरातून ते खाली जमिनीवर झोपलेले आहे आणि डोक्यावर धोतर घेऊन काय आहे ते पडलेलो आहे, कारण चिलटं आता घोंगवायला सुरुवात झालेली होती. असे एकाकी पडणे काही नवीन नव्हते, पण माणूस काणूस नसलेल्या उन्हाने तळणाऱ्या गावाने त्या रिकाम्या शाळेने मी जास्तच एकाकी झालो. आता या ठिकाणी त्यांनी एक आपला काही आत्मानुभव म्हणा किंवा जुन्या काही आठवणी म्हणा किंवा स्वतःला आजपर्यंत आलेले अनुभव म्हणा, म्हणजे शिक्षक होईपर्यंतचे किंवा रुजू होईपर्यंतचे जे त्यांना काही पूर्वीचे दिवस आहेत ते पूर्वीचे दिवसही त्यांना या ठिकाणी आठवलेले आहेत. ते म्हणतात की आता मी एकाकीच या रूममध्ये आहे, एकाकी म्हणजे एकटा या रूममध्ये आहे आणि असं एकटं राहणं हे मला काही नवीन नाही. मी यापूर्वीही अनेक प्रसंगी एकटे या ठिकाणी राहिलेलो आहे, पण या अनोळखी गावामध्ये
कारण ओळखीचा माणूस कुणीच नाही. आता फक्त कारभाऱ्यांची ओळख झालेली आहे. आणखीन या शाळेमध्ये विद्यार्थी कोण कोण आहेत त्या विद्यार्थ्यांचाही परिचय आणखीन आतापर्यंत झालेला नाही. म्हणून आपल्या ओळखीचा माणूस नसलेल्या या गावामध्ये आणि आजूबाजूचा जर परिसर पाहिला तर हा काय डोंगरमाळा असणारा आहे. उन्हाने तळणारं हे गाव आहे. पाण्याची कमतरताही या गावामध्ये आहे. आणि त्यातल्या त्या रिकाम्या शाळेने, कारण इथे विद्यार्थी आणखीन एकही दिसलेला नाही आणि म्हणून पूर्वीच एकाकी होतो आणि आता ही आजूबाजूची परिस्थिती पाहून मला अगदीच एकटं वाटतं आहे असा एक विचार त्यांनी इथे बोलून दाखवलेला आहे. चिमण्या ओरडत होत्या. एखादी चिमणी चिवचिवली म्हणजे ऐकायला बरे वाटते, पण 10-5 चिमण्यासारख्या ओरडू लागल्या, फडफडू लागल्या तर नको नको होते, पण त्याच्यावर उपाय नव्हता. आता तेथील जे सत्य त्यांना जो आलेला अनुभव आहे तो अनुभवही या ठिकाणी त्यांनी कथन केलेला आहे. कादंबरीकाराने तो वर्णन केलेला आहे की अशा एकाएकी गावामध्ये मी आता राहतो आहे, नोकरी करणं आहे, त्यामुळे आहे त्या परिस्थितीमध्ये आपलं कर्तव्य बजावणं हे त्यांना अत्यावश्यक वाटलेलं आहे. म्हणून त्यांनी आता या ठिकाणी आपल्या डोक्यावर धोतर घेऊन ते पडलेले आहेत. त्यांना जास्तीचं एकाकी असं वाटतं आहे. चिमण्या ओरडत होत्या. एखादी चिमणी चिवचिव करत असेल तर ते कानाला थोडंसं बरं वाटतं किंवा गोड आवडतं. चिमणी त्या एकाच चिमणीकडे तिचा चिवचिवाट ऐकत पाहतही त्या ठिकाणी त्यांना बसता आलं असतं. परंतु अनेक चिमण्या त्या ठिकाणी होत्या आणि त्या ओरडत होत्या, कारण चिमण्याचा तो एक किलबिलाट त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की चिमण्या ओरडत होत्या. एखादी चिमणी चिवचिवली म्हणजे ऐकायला बरं वाटतं, पण 10-5 चिमण्यासारख्या ओरडू लागल्या आणि फडफडू लागलेल्या होत्या. म्हणजे ते नुसतं ओरडतच नव्हत्या, तर इकडून तिकडे तिकडून इकडे अशा संबंध त्या खोलीभर शाळेतील वर्गामध्ये फिरत असताना त्यांना दिसून आलेले आहेत. चिवचिवाट हे त्यांचा आता नको नको होत आहे, पण आता आहे त्या परिस्थितीवर काहीही उपाय नव्हता. दार बंद केले तरी भिंतीवरून आत वाट होते. डोळे मिटून मी पडलो आणि आता काही परिस्थिती नाही. जे आहे ते अशा परिस्थितीमध्येच आता त्यांना त्या ठिकाणी दिवस काढणे होते. म्हणून दार बंद करून घ्यावा असा एक विचार त्यांच्या मनामध्ये आलेला आहे. पण दार बंद जरी केलं असलं तरी भिंतीवरून देखील चिमण्याला येण्यासाठी वाट होती, कारण यापूर्वी शाळेची रूम ती बंदच होती, परंतु चिमण्याने आपल्या त्या भिंतीवरून आतमध्ये येऊन घरटं बांधलेली होती. आपण हे या ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणून दरवाजा बंद करूनही त्या ठिकाणी उपयोग नव्हता. म्हणून दरवाजा बंद केला असला तरी त्या ठिकाणी त्या ज्या चिमण्या आहेत त्या भिंतीवरून आतमध्ये त्या ठिकाणी येऊन त्याने आणखी अनेक आपली घरटेही बांधलेली आहेत आणि त्यांचा चिवचिवाट देखील तिथे सुरू आहे. डोळे मिटून मी पडलो. चालण्याचे श्रम, जेवण, सावली यामुळे गुडूप झोपून गेलो आणि एक त्यांना आता थोडीशी विश्रांती लाभलेली आहे. म्हणून ते या ठिकाणी म्हणतात की आता मी डोळे मिटून पडून राहिलो. मग चिमण्या चिवचिवट करत असो, चिलटाचं ते बारीकसा त्यांचा आवाज असो, आता याकडे दुर्लक्ष करून मी आता काय पडून राहिलेलो आहे. आणि चालण्याचे जे श्रम आहेत आपण पाहिले की त्यांनी अतिशय काळोखामध्येच प्रवासास सुरुवात केलेली होती आणि दुपारच्या वेळी चालत चालत ते बनगरवाडीला पोहोचलेले होते. मग पायपीट केल्यामुळे त्यांचे पायही दुखत होते. जेवण आता या ठिकाणी केलेलं आहे आणि जेवण झाल्यामुळे आणि सावलीमुळे सकाळपासूनच निघालेला हा प्रवास त्यांना अतिशय कष्टप्रद झालेला आहे. आणि आता थोडेसे पोटामध्ये अन्न गेल्यामुळे किंवा जेवण झाल्यामुळे त्यांना आता तो झोपही लागलेली आहे. त्या प्रसंगाचंही वर्णन इथे केलेले आहे. आणि मी त्या ठिकाणी जेवण केल्यानंतर त्या वर्गखोलीमध्येच, शाळेच्या खोलीमध्येच मी गुडूप झोपून गेलो, म्हणजे मला झोप लागली. आता हे कदाचित आणखीन संध्याकाळ झालेली नाही, हे दुपारची जी वेळ आहे, जेवण झाल्यानंतरची वेळ, परंतु त्याही परिस्थितीमध्ये अतिशय श्रम झाल्यामुळे मी त्या ठिकाणी झोपी गेलो असा भावना, असा आशय या ठिकाणी कादंबरीकाराने राजाराम मास्तर या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे, चित्रित केलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, राजाराम मास्तर यांना जे काही आणखीन अनुभव आलेले आहे, बनगरवाडीमध्ये ज्या कामासाठी ते आलेले आहेत, शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी आलेले आहेत, तिथे आल्यानंतर शिक्षकाचं मुख्य कर्तव्य विद्यार्थ्यांना अध्यापन करून घेणं, विद्यार्थ्यांना शिकवणं हे त्यांचं प्रमुख कर्तव्य आहे. आणि हे करण्यासाठी आता त्यांना इथून पुढे विद्यार्थी किती आहेत, कुठे आहेत,
याचा शोध घेणं या ठिकाणी आवश्यक आहे. तो शोध त्यांनी कशा पद्धतीने घेतला आणि त्यांना कोणकोणत्या प्रसंगांना सामोरे जावं लागलं याचाही विचार पुढील भागात आलेला आहे. आजच्या तासिकेत आपण इथेच थांबूया. धन्यवाद.